आज मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे गुहागर आगारातून सकाळी 7:45 गुहागर परचुरी ही एसटी बस निघाली। चालक व्हीएम पाटोळे हे बस घेऊन परचुरीकडे येत होते। पांगारी सडेवाडी येथून विद्यार्थी आणि प्रवासी वर्गाला घेऊन येत असतानाच सकाळी 9:15 वाजण्याच्या सुमारास चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि ही बस पूर्णपणे रस्त्याच्या एका बाजूला जाऊन कलंडली। थरकाप उडवणारा हा क्षण होता, पण सुदैवानं मोठा अनर्थ टळला। रस्त्याच्या कडेला दरी असूनही आणि आधारासाठी कोणतीही झाडं नसतानाही ही बस दरीत कोसळली नाही। केवळ दैव बलवत्तर म्हणून मोठी जीवितहानी टळली। प्रसंगावधान राखून वाहक आर.के. सोनकांबळे यांनी तात्काळ ग्रामस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी आणि प्रवाशांना बस बाहेर सुखरूप काढलं। या घटनेमुळे विद्यार्थी वर्ग मात्र पूर्णपणे घाबरून गेला होता। अपघाताची बातमी कळताच सामाजिक कार्यकर्ते अब्रार चोगले, सत्यवान देळदेकर, रामचंद्र आडविलकर, विलास गमरे, पोलीस पाटील इरफान दळवी, सरपंच प्रतीक्षा भुवड, शिक्षक श्री धनावडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ तत्काळ मदतीसाठी धावून आले। या अपघातानंतर सामाजिक कार्यकर्ते अब्रार चोगले यांनी तात्काळ गुहागर आगाराला फोन करून या अपघाताची माहिती दिली, परंतु धक्कादायक बाब म्हणजे 2 तास उलटूनही आगाराकडून बस काढण्यासाठी कोणतीही मदत किंवा उपाययोजना केली गेली नाही। याबाबत आता तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत, त्या आता आपण ऐकूया। मी अब्रार चोगले, माझं दुकान आहे सरपंच स्टॉपवर। तिथे मला विलास गमरेच्या यांच्या मार्फत एसटीचा अपघात झालेला समजलं, तर सर्वप्रथम मी डेपोत फोन केला। सुनील पवार म्हणून डेपोत आहेत, त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कुठलंही रिप्लाय दिला नाही। त्यांनी फोन उचलण्याचा कुठलंही तसदी दाखवली नाही। त्यानंतर मी त्यांना मेसेज टाकला, त्यांनी मेसेजचं सुद्धा गांभीर्य बघून अजिबात उत्तर दिलेलं नाही। बऱ्याच वेळाने त्यांनी दुसरा नंबर पाठवला आणि सांगतात की त्या नंबरवर संपर्क साधावा। मग आम्ही काही लोक, सरपंच असतील, माजी सरपंच असतील, बरेच प्रवासी, पोलीस पाटील वगैरे घटनास्थळी आलो। तेव्हा इथे आल्यानंतर निदर्शनास आलं की ड्रायव्हरचा ताबा सुटल्यामुळे एसटी कलंडलेली होती। आणि परंतु ईश्वराच्या कृपेने, अल्लाच्या कृपेने सर्व प्रवासी आणि विद्यार्थी हे सुखरूप आहेत, एवढीच मेहरबानी। बाकी प्रशासनाचं इथं फार दुर्लक्ष आहे, एवढंच गांभीर्याने सांगू। एवढंच। नमस्कार, मी विलास गमरे। गुहागरहून सकाळी 7:45 सुटणारी परचुरी, गुहागर परचुरी या एसटीने प्रवास करत होतो। सकाळी सडेपांगारीमध्ये ही एसटी वाया करते आणि सडेपांगारीमध्ये जाऊन विद्यार्थी आणि प्रवाशांना घेऊन येत असताना काही अंतरावर आल्यानंतर ही गाडी 25 ते 30 मीटर सरकत गेली आणि त्यामध्ये ड्रायव्हरने सावरण्याचा प्रयत्न केल्यानंतर पूर्णतः रस्ता सोडून ड्रायव्हर गेले होते। आणि त्यानंतर संकटकाली जो मार्ग आहे, या मार्गाने आम्हाला प्रवाशांना काढण्यासाठी कंडक्टर यांनी दरवाजा खोलून दिला। त्यानंतर विद्यार्थी आणि सर्व प्रवाशांना संकटकाली मार्गाने बाहेर काढण्यात आलं आणि हा प्रसंग अतिशय भयानक होता आणि याची सूचना प्रशासनानं ड्रायव्हरना द्यावी, जेणेकरून आज या प्रवाशांचं फार मोठं नुकसान किंवा इथे जीवितहानी होण्याची शक्यता होती। तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि अजून देखील 2 तास उलटून गेले तरी डेपोवरून कोणी यांचे प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी आलेले नाहीत आणि अजून या संदर्भातला काही पुढे मार्ग आम्हाला ग्रामस्थांना दिलेला नाही। अशा प्रकारे मी एक प्रवासी म्हणून आपल्या समोर व्यक्त होत आहे।